नमस्कार. अँजिओग्राफी झाल्यानंतर काही वेळेस डॉक्टर आपल्याला ऑप्शन देतात की अँजिओप्लास्टी करायची की बायपास सर्जरी करायची. आणि मग आपल्याला कन्फ्युजन होतं. आपण ॲज अ लेमॅन पर्सन हा डिसिजन घेऊ शकत नाही, कारण आपल्याला त्याचे प्रोज अँड कॉन्स माहीत नसतात. म्हणूनच आपल्याला युजली हार्ट टीम अप्रोचची गरज असणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यामध्ये एक कार्डिओलॉजिस्ट, कार्डिॲक सर्जन, पेशंट व पेशंटचे नातेवाईक व आपले प्रायमरी ट्रीटिंग डॉक्टर या सगळ्यांचा समावेश असून सगळ्यांनी एकत्र बसून दोन्ही प्रोसिजर्सचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानुसारच आपल्याला अँजिओप्लास्टी की बायपास हा डिसिजन घेता येतो. युजली असा समज आहे की एखादा ब्लॉक असेल तर अँजिओप्लास्टी करता येतो, किंवा मल्टिपल ब्लॉक्स असेल तर बायपास सर्जरीच लागते. सो हे ॲक्च्युली मिथ आहे. असं नसून आपल्याला त्या ब्लॉकेजेसचे अनेक ॲनाटॉमिकल पॅरामीटर्स लक्षात घेणं गरजेचं असतं, की तो ब्लॉक मेन रक्तवाहिनीच्या तोंडाशी आहे, मध्यभागी आहे, एखाद्या ब्रँचमध्ये आहे, किंवा त्या ब्लॉकबरोबर ॲडिशनल कॅल्शियम डिपॉझिट्स कितपत आहे, तो ब्लॉक कितपत जुना आहे. असे अनेक पॅरामीटर्स असतात ज्या बेसिसवरती अँजिओप्लास्टी करणं कितपत सोपं आहे किंवा अवघड आहे हे ठरतं. तसेच लाँग टर्म रिझल्ट्सच्या दृष्टीने अँजिओप्लास्टी केल्यानंतर त्या स्टेनमध्ये पुन्हा ब्लॉकेजेसचे चान्सेस काय आहेत, किंवा त्या पेशंटला डायबिटीस आहे का, किंवा ब्लिडिंग रिस्क कितपत आहे, किंवा बायपास सर्जरीच्या दृष्टीने पेशंटचे फुफ्फुसं, किडनी हे व्यवस्थित काम करत आहेत की नाही, असे अनेक पॅरामीटर्स असतात ज्यावरनं बायपास सर्जरीची किंवा अँजिओप्लास्टीची रिस्क डिसाईड होते. आणि या रिस्क बेनिफिट रेशोवरनंच आपण ठरवू शकतो की एखाद्या पेशंटला अँजिओप्लास्टी जास्ती योग्य आहे किंवा बायपास सर्जरी. सो हा जनरलाइज डिसिजन नसून हार्ट टीम अप्रोचचा डिसिजन असतो की एखाद्या पेशंटला कुठलं इंटरव्हेन्शन जास्ती योग्य राहील. धन्यवाद.